आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे। यालाच म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं। आत्तापर्यंत वेळच्या वेळी पडलेल्या पावसांमुळे बळीराजा सुखावला होता। पिकेही आनंदाने डोलू लागली। हे झालं ग्रामीण भागातील, परंतु शहरी भागाचं काय? नाल्याच्या काठावर असलेल्या भुयारी दुकानांमध्ये पाणी गेलं। 100% नुकसान झाले। हे आहे रेल्वे स्थानक ते मम्मादेवी मंदिरासमोरील रस्ता। व्यापारी गाळ्यांचे हे दृश्य। रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या भुयारी मार्गात धोकादायक पाणी साचले आहे आणि रेल्वे प्रशासनाने सकाळीच धोक्याची पाटीही लावली आहे। आता हे पहा, हे आहे भाग्यनगर। याला भाग्यनगर म्हणायचं का, हा मोठा प्रश्न आहे। कारण याच भागात विद्यमान आमदार आणि 3 वेळा मंत्रिपद भूषवलेले नेते राहतात। शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून देखील हा भाग ओळखला जातो। सकाळी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची अशा प्रकारची अवस्था झाली होती। मुलांना उचलू रिक्षात टाकावे लागले। हो, मी या भागातच राहतो। आतापर्यंत असं नाही बघितलं पाऊस कधी। बरं, कशी परिस्थिती हे सगळं बघितलं तुम्ही? पण 3-3:30 वाजेपासून ही सगळी अशीच परिस्थिती आहे। बरं, काही भागात मी पाणी ओसरते का? हेच आहे सगळीकडे? नाही, आमच्या खूप पाणी झालेलं आहे। समोरच्या भागात सगळ्या घराने कामाला पाणी। काका काय करताय तुम्ही? तुमच्या घरामध्ये पाणी आहे सगळं? पाणी आहे। प्रभू मॅडमचं हॉस्पिटल। कमी होत होतो। हो नाही, आता जाऊ नका। अडकलो तुम्ही? हो ना। अच्छा, खरं तर इथे एवढं पाणी का थांबलं आहे, हा एक मोठा प्रश्न आहे। काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार अमृतेश्वर मंदिराजवळ एका दवाखान्यामुळे हा नाला लहान झाला आहे आणि हे पाणी साचत आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे। आणि त्या संदर्भात याच परिसरातील नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि महानगरपालिकेला दिनांक 18 जानेवारी 2024ला लेखी निवेदनही दिले होते। हा घ्या त्याचा पुरावा। आपण कधीकधी टक्कल, दात, त्वचारोग यांच्या दैनिकात जाहिराती पाहतो, ज्यामध्ये 2 फोटो असतात, एक बिफोर आणि एक आफ्टर। असे 2 फोटोमध्ये ही जाहिरात दाखवली जाते। त्याचप्रमाणे आता हे पहा, बिफोरचे फोटो। असं म्हणतात या पाण्याच्या खाली जालनेकरांनी 6 तारखेला गणेश विसर्जन केलं होतं। याच पाण्याच्या खाली गणेश विसर्जनाचे कुंड होते। सध्या या कुंडाचे नामोनिशान देखील इथे दिसत नाही। परंतु हौशी नागरिकांनी मात्र कुंडाच्या काठावर येणाऱ्या नवीन माशांना पकडून आजच्या दिवसाची भाजीची व्यवस्था करून घेतली आहे। सर्वात मोठा हाहाकार हा बस स्थानकाजवळ पाहायला मिळाला। सीना नदीला मोठा पूर आला होता। या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे। त्यामुळे या पात्रातून पाणी वाहू शकले नाही। नदीकाठी जाहिरातीचे मोठमोठे होर्डिंग्ज वाहत आले आणि बस स्थानकाजवळ असलेल्या पुलाला ते अडकले। त्यामुळे वाहून येणारा कचरा, प्लास्टिक, गवत या होर्डिंग्जला अडकून एक भव्य भक्कम भिंत तयार झाली आणि सर्व पाणी बस स्थानकात आणि परिसरात असलेल्या दुकानांमध्ये घुसले। या पाण्याचा वेग एवढा होता की सर्वात शक्तिमान समजले जाणारे ट्रॅक्टर देखील ट्रॉलीसह वाहत आले आणि पुलावर आडवे झाले। त्यामुळे पुन्हा एक भिंत तयार झाली। यामुळे नदीकाठी असलेल्या लाकडांच्या दुकानात पाणी शिरले आणि सर्व दुकानच खचून गेले। दरम्यान ही तर झाली वित्तहानी। जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे। त्यामध्ये जालना शहरात
भिंत पडून एक सुमनबाई मधुकर गुडेकर या 65 वर्षाच्या महिला ठार झाल्या आहेत. घनसावंगी तालुक्यात श्रीकृष्णनगर येथील बाबू तुळशीराम चव्हाण यांच्या अंगावर वीज पडून ते गंभीर जखमी झाले आहेत. तर बदनापूर तालुक्यातील देवी पिंपळगाव येथील शारदाबाई काशीनाथ श्रीसुंदर या 75 वर्षाच्या महिला रात्री पडलेल्या पावसामध्ये नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचसोबत 8 जनावरांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. ग्रामीण भागातील शेतीची काय परिस्थिती आहे तेही आता पाहूयात जालना तालुक्यातील नांदापूर या भागातील या शेतकरी बांधवाकडून. पाणी पडा पहाड्या माल नद्या खराब होऊन गेल्या तर वाहून गेल्या दादाड्या पूल वाहा हे जे नवीन काम केलं हे अर्ध वाहून गेलं. हे लय लुचकणी झाल्या त्या काही जे ढोरं वाहून गेलेत रात्री नदीचे जे काठाला बांधले होते